नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे राष्ट्रवादीच्या गोटातून. राष्ट्रवादीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे. नाशिकचे आमदार हिरामण खोसकर हे मात्र या बैठकीला गैरहजर आहेत. हिरामण खोसकर गैरहजर राहिल्यानं राजकीय चर्चांना उधाण आले. दिल्लीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत त्यांनी वक्तव्य केलं होतं. विलीनीकरणासाठी 35 आमदार तयार असल्याचं सुद्धा वक्तव्य खोसकर यांनी केलं होतं आणि आज ते बैठकीला गैरहजर आहेत. त्यामुळं जोरदार चर्चा यावरून सुरू आहे. राष्ट्रवादीची बैठक सुरू झालेली आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक सुरू आहे. मात्र या बैठकीला हिरामण खोसकर हे गैरहजर आहेत आणि त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात वक्तव्य केलं होतं आणि ते या बैठकीला गैरहजर असल्यामुळं राजकीय चर्चा सुरू झाली आहे. अधिक माहिती घेऊया. आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत जोडलेले आहेत. ज्योत्स्ना, सर्व आमदारांना या बैठकीला हजर राहण्याचे आदेश होते, मात्र हिरामण खोसकर हे गैरहजर आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणासंदर्भात वक्तव्य केलं होतं आणि ते गैरहजर आहेत. त्यामुळे चर्चा सुरू झाल्या. जगदीश, अगदी बरोबर आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वामध्ये जे आहे राज्यातील दुसरी कॅबिनेट बैठक उद्या असणार आहे आणि त्यापूर्वी आज पक्षाची एक महत्त्वपूर्ण बैठक जी आहे, जी अजित पवार स्वतः उपमुख्यमंत्री असताना सुद्धा घ्यायचे, ती पहिली बैठक जी आहे ती याच सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्री राज्याच्या त्यांच्या देवगिरी निवासस्थानी होत आहे आणि या बैठकीसाठी राज्यातील त्यांच्या पक्षातील सर्व आमदारांना आणि त्याचबरोबर सर्व कॅबिनेट मंत्र्यांना उपस्थित राहण्याचं सांगितलं होतं. मात्र हिरामण खोसकर ज्यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये असं वक्तव्य केलं होतं की आमच्या अजित पवार गटातले 35 आमदार जे असे आहेत जे विलीनीकरणासाठी सकारात्मक आहे, अशा प्रकारचं त्यांनी स्टेटमेंट केलं आणि त्यानंतर हिरामण खोसकर जे आहे ते आजच्या बैठकीला गैरहजर असल्यामुळे एक वेगळ्या चर्चेला उधाण आलेलं आहे. कारण सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वामध्ये कॅबिनेट बैठकीच्या एक दिवस आधी ही बैठक जी आहे ती पहिल्यांदा देवगिरी या निवासस्थानी होत आहे आणि याच्यामध्ये दोन महत्त्वाचे जे आहेत ते विषय चर्चेले जाणार होते. एक म्हणजे जे आहे ते राष्ट्रीय अध्यक्ष, अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार यावर चर्चा होते आणि दुसरी महत्त्वाचं म्हणजे जे नरहरी झिरवळ कॅबिनेट मंत्री त्यांच्या स्टाफमध्ये त्यांच्या क्लर्कने जे काही लाचलुचपत विभागाने त्यांच्यावर कारवाई केलेली आहे, त्यांना रंगेहात पकडलेला आहे. त्यामुळे नरहरी झिरवळ यांचं म्हणणं सुद्धा पक्षातील वरिष्ठ नेते आणि इतर जे काही महत्त्वाचे पदाधिकारी आहेत त्यांच्यासमोर आजचं म्हणणं मांडलं जाणार होतं आणि त्याच्यानंतर सुनेत्रा पवार या सर्व विषयांवरती जे आहेत पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार होत्या. मात्र अशा परिस्थितीमध्ये आपण बघतोय की जे आहे हिरामण खोसकर ते आता या बैठकीसाठी गैरहजर राहिलेले आहेत. मात्र या बैठकमध्ये जे आहे जवळपास 2 तास ही बैठक चालली आणि या बैठकीनंतर जे आहे ते आता मंत्री नवाब मलिक, त्याचबरोबर संजय बनसोडे आमदार आणि त्याचबरोबर मंत्री अनिल पाटील असे काही महत्त्वाचे दिग्गज नेते जे आहेत ते आता बैठक संपून बाहेर पडलेले आहेत. या बैठकीमध्ये नेमकी कोणकोणत्या विषयांवरती एक ठोस निर्णय घेण्यात आला हे बैठकीतून जे नेते बाहेर पडतील, खास करून सुनील तटकरे, ते सांगतीलच माध्यमांना. पण त्यापूर्वी एक महत्त्वाचं म्हणजे हिरामण खोसकर या बैठकीसाठी अनुपस्थित राहिले. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नरहरी झिरवाळांच्या बाबतीत सुनेत्रा पवार यांनी काय निर्णय घेतलेला आहे आणि राष्ट्रीय अध्यक्षाबाबत या बैठकीमध्ये काय चर्चा झाली आणि कधी त्याची निवड होईल, कॅबिनेट म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी की नंतर, यावर सुद्धा चर्चा झालेली आहे. ठीक आहे ज्योत्स्ना, तुम्ही अशाच जोडलेला राहा. आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे.